ऐका. तेच ह्या प्रॉब्लेम काय दिले बघा. ए थीप रनिंग अवे ऑन अ स्ट्रेट रोड इन अ जीप मूव्हिंग विथ स्पीड 9 मीटर पर सेकंड. इज इट राईट? म्हणजे थीपची वेलॉसिटी किती आहे? 9 मीटर पर सेकंड. अँड पोलिसमॅन चेस विथ हाऊ मच वेलॉसिटी? 10 मीटर पर सेकंड. इन्स्टंटेनियस सेपरेशन म्हणजे ज्यावेळी आपण ऑब्झर्वेशन स्टार्ट केलं तर दोघांमध्ये डिस्टन्स किती आहे? 100 मीटर. आणि विचारलंय काय? हाऊ लॉंग म्हणजे काय फाइंड करायचंय मयुरेश? हाऊ लॉंग म्हणजे डिस्टन्स फाइंड करायचंय, काय टाइम फाइंड करायचंय? सेकंड ऑप्शन सगळे म्हणून हे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम बरं आहे, ऑप्शन असतं. आपल्याला युनिट काय माहिती करायला गरज नाही, लक्षात ठेवायची गरज नाही, कारण सेकंड मध्ये फाइंड कर. बरोबर? इज इट राईट? आता बघा, लक्ष द्या. मी आता मार्क करतो, रिप्रेझेंट करतो ग्राफिकली. पहिल्यांदा तो thief is a moving with how much velocity? A velocity of thief किती आहे? 9. बरोबर? मीटर पर सेकंड. म्हणजे कन्वर्ट करायची गरज नाही, राईट? अँड वेलॉसिटी ऑफ दॅट पोलिसमॅन किती आहे? हाऊ मच वेलॉसिटी ऑफ पोलीस? व्हीपी हा किती आहे? इट इज अ 10 मीटर पर सेकंड. बरोबर? दोघांमधला डिस्टन्स किती आहे? या दोघांमध्ये डिस्टन्स किती आहे? 100 मीटर, राईट? आणि आपल्याला फाइंड करायचं आहे टाइम. as when that policeman catches that thief. किती टाइम मध्ये कॅच करणार? ऑब्विसली कॅच करणार. मग याला फॉर्म्युला काय? as instantaneous distance किती आहे? 100 डिवाइड बाय रिलेटिव्ह वेलॉसिटी. कुणाची? त्या पोलिसमनची किंवा वेलॉसिटी ऑफ पोलीस म्हणजे चेस करायला तिची विथ रिस्पेक्ट टू व्हॉट? बरोबर? ओके, जो चेस करा त्याची वेलॉसिटी. इथं माहित असं काय विचारलं का इथं? वेलॉसिटी ऑफ पोलिसमन विथ आपण फाइंड करायचं लॉजिकली. आता कोण चेस करायला? पोलिसमन. मग पोलिसमनची वेलॉसिटी पाहिजे. डिस्टन्स किती आहे? मी 100 म्हणतो. आणि वेलॉसिटी ऑफ पी पोलिसमन विथ रिस्पेक्ट टू थिप किती येईल? म्हणजे फॉर्म्युला वाईज ज्याची फाइंड करायची ती व्हीपी आणि सेम डिरेक्शन मध्ये आहे ना, म्हणून मायनस झालं काय? म्हणजे इट इज 100 डिवाइड बाय 10 मायनस 9 म्हणजे इट इज हाऊ मच? 100 बाय 1. हाऊ मच? 100 सेकंड. एवढा वेळ लागणार 100 मीटर डिस्टन्स कव्हर करायला, दोघांमधला गॅप. ओके, इज इट क्लिअर? कसं सॉल्व्ह केला प्रॉब्लेम? का आला? चेस कोण करायला? पोलिसमन. त्याने डिस्टन्स कव्हर करायचं, मग तिची रिलेटिव्ह वेलॉसिटी फाइंड करायला पाहिजे. गॉट इट? घ्या.